नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC एक्झाम मंत्रामध्ये. आणि काल बऱ्याच जणांची इच्छा होती की ते कंटिन्यू करावं, म्हणून आपण कंटिन्यू करतोय. जोपर्यंत रिस्पॉन्स मिळत राहील तोपर्यंत आपण करत राहू. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल सर हे बंद केलं पाहिजे, आपण बंद करूया. चला, ठळक बातम्या 2 सप्टेंबर 2025च्या आपण बघूयात. यातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत ना, डेली जर नोट केलं ना, तुम्हाला मी सांगतोय याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही. कारण गव्हर्नमेंटचे सगळे सोर्सेस आपण त्या ठिकाणी डेली बेसिसवर स्कॅन करतोय. महत्त्वाचं आणि मोजकं कंटेंट इथं पण देण्याचा प्रयत्न करतोय. जर रोजच्या रोज शक्य झालं तर नोट्स काढा, त्याची एक स्वतः तुमच्या करंट अफेअर्सच्या नोट बनवा. तुम्हाला आपलं काय कोणाचंच पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही. आता पहिली न्यूज आहे TCA कल्याणी. तर यांचं काय झालेलं आहे, 29व्या लेखा नियंत्रक म्हणजे CGA ज्याला म्हणतो, त्याच्या रिलेटेड कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल कुठलं आहे 150, त्याच्या रिलेटेड कॉन्स्टिट्यूशन मधलं आर्टिकल आहे. त्या 91च्या बॅचच्या IAS वगैरे आहेत. फार जास्त काही डिटेल करायची गरज नाही. हाच वन लाईनर प्रश्न असतो, त्यांची कशासाठी नियुक्ती झाली किंवा CGA म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलं. TCA कल्याणी एवढं लक्षात ठेवा. आता आपल्या CGAचं कल्याण झालेलं आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. आणि पुढचा जे आहे बालवाटिका TV आणि दीक्षा. बालवाटिका म्हणजे काय? बाल म्हणजे लहान मुलं. लहान मुलं म्हणजे किती बरं? 3 ते 6 वर्षातले मुलं. यांसाठी काय केलं, एक TV चॅनल आणलंय. कशानं? NCERTला 65वा स्थापना दिन त्यांनी साजरा केला आणि त्या निमित्तानं 2 DTH चॅनल त्यांनी चालू केले. एक तर बालवाटिका, दुसरं दीक्षा 2.0. आपली आकडा जशी 2.0 आली होती, आधीची संपली होती, तशी यांनी दीक्षा 2.0 केली. काहीच नाही, त्याला फक्त अपग्रेड केलेलं आहे. अपग्रेडेड लर्निंग प्लॅटफॉर्म. अपग्रेडेड लर्निंग प्लॅटफॉर्म कुठला आहे? दीक्षा 2.0. HRD आता राहिलेला नाही. HRD मध्ये हा प्रश्न विचारला असता. फक्त एवढं लक्षात ठेवा, दीक्षा 2.0 मध्ये AI संचलित वैशिष्ट्ये सादर केलेली आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्या ठिकाणी वापर केला आहे आणि 12 भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक सामग्रीला समर्थन देण्याचं काम त्या ठिकाणी करते. बालवाटिका TV एवढं लक्षात ठेवा. बालवाटिका म्हणजे ही रोपवाटिका नाहीये. बालवाटिका हा शब्द आहे लहान मुलांना शिकण्यासाठीचा प्लॅटफॉर्म. NCERTचा हा इनिशिएटिव्ह आहे, असं एक लक्षात ठेवा. पुढे आपण जर बघितलं, याच्यावर अधूनमधून प्रश्न येतो. युद्ध अभ्यास आपला करावा लागतो, युद्धाचाही करावा लागतो, अमेरिकेत जाऊन करावा लागतो. म्हणून युद्ध अभ्यास हा जो आहे तो भारत आणि अमेरिका या दोघांमध्ये झालेला आहे. आणि तो कुठं आलास का, गेलास का, बसलास का, उठलास का, तर तो झालेला आहे अलास्कामध्ये. त्याचं ठिकाण आहे. 21व्यावर तेवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, भारत आणि अमेरिकेमध्ये काय झालेलं आहे, युद्ध अभ्यास म्हणून अभ्यास करावा लागतो युद्धाचा. आणि कुठे जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन. मग विचारतात आलास का, अभ्यास करून अमेरिकेतून युद्धाचा. तर आता हे तुमच्या आयुष्याभर लक्षात राहील, विसरणार नाही. पुढचा केरळ आणि अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये कायमस्वरूपी न्यायाधीशांची नियुक्ती. फार डिटेलमध्ये हे करण्याची गरज नाही, याच्यावर प्रश्न येईल असं मला वैयक्तिक तरी वाटत नाही. इंडियन पोस्ट पेमेंट बँक इथं फार महत्त्वाचं काय माहिती आहे का, आपल्या इकॉनॉमीमध्ये भुसकून एखादा डेटवर विचारण्याची प्रश्नाची सवय असते. तर 1 सप्टेंबर 2025 रोजी याला काय झालेलं आहे, 8वा यांचा स्थापना दिन साजरा केलेला आहे. याची 2018 मध्ये त्या ठिकाणी दळणवळण मंत्रालय म्हणजे आपलं जे डिपार्टमेंट आहे पोस्टचं, तर त्या मिनिस्ट्रीनं काय केलं होतं, ते स्थापन केलं होतं. 100% भारतीय सरकारची ही कंपनी आहे किंवा ही इनिशिएटिव्ह आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. हे जे आहे ते याची लॉन्च तारीख लक्षात ठेवा 1 सप्टेंबर 2018 आणि मुख्यालय त्याचं नवी दिल्लीला आहे. तेवढंच लक्षात ठेवा, ही तारीख फार महत्त्वाची. 1 सप्टेंबर 2018ला इंडियन पोस्ट पेमेंट बँक त्या ठिकाणी आपल्या गव्हर्नमेंटनं किंवा जी मिनिस्ट्री आहे दळणवळणची त्यानं ते चालू केलेलं होतं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बाकी ऑस्कर PS3 हे PS3 मिस्त्री सगळे जे गाडी चालवतात पळवतात, हे लक्षात ठेवणं का गरजेचं आहे माहिती आहे का? ही महत्त्वाची न्यूज काय माहिती आहे का, हा मॅक्स वर्स्टपन जो आहे रेडबुलवाला, हा दुसरा आलेला आहे. आपल्याला लक्षात ठेवावं लागेल पहिला कोण आलाय, तर पहिला आलाय ऑस्कर PS3. आणि हा कुठल्या ब्रँडचा आहे मॅकलारेनचा आहे तो. आणि तो पहिला आलेला आहे कुठल्यामध्ये, डच ग्रँड प्री स्पर्धेमध्ये. त्यामुळे ही न्यूज फार महत्त्वाची आहे. याच्यावर ऑलरेडी एकदा PYQ राज्यसेवेलाच विचारून झालेला आहे आणि तो सेकंड आन्सर मध्ये उत्तर पण बदललं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर. त्यामुळे हे रेडबुलचा मॅक्स वर्स्टपन हा दुसरा आला, पहिला आला ऑस्कर PS3. पहिला आल्यावर आपण काय ऑस्कर देतो, PS3 काय त्याला पेस्ट्री पण देतो, आपण केक देतो, पेस्ट देतो, ऑस्कर PS3. त्यामुळे हा डच ग्रँड प्री मध्ये पहिला आलेला, एवढं लक्षात ठेवा. ही पुढची न्यूज फार महत्त्वाची आहे. 25वी SCO समिट. कारण इथं काय झालं होतं की ही कितीवी आहे, 25वं शिखर संमेलन आहे आणि हे कुठं झालंय, चीनमध्ये. कुठलं ठिकाण, तियानजिन ह्या ठिकाणी झालेलं होतं. यजमान म्हणजे जे होस्ट ज्या ठिकाणी ऑर्गनाईज केलं ते होतं चायना, तियानजिंग चायना. आणि गट सदस्यांनी चायना घोषणापत्र. आता काय असते, कुठे आपण दिल्ली डिक्लेरेशन, बँकॉक डिक्लेरेशन, ज्या ठिकाणी जे होतं ना त्याचं डिक्लेरेशन आपण करत असतो. उद्या जर आपल्या MPSC एक्झाम मंत्राचं आपण काही एखादं डिक्लेरेशन आणलं, ते म्हणून पुणे डिक्लेरेशन, तसं यांनी काय केलं, तियानजिंग डिक्लेरेशन त्या ठिकाणी. फक्त एवढं लक्षात ठेवा, ही 25वी आहे ही समिट आहे आणि ही चीनमधली तियानजिंग या ठिकाणी झालेली आहे. मागच्या लेक्चरमधलं थोडंसं आपलं राहिलं होतं. यापूर्वीचे मॅक्सेस
असे अवॉर्ड विनर जे होते त्यांना फक्त थोडक्यात बघितलं पाहिजे. मदर तेरेसा यांना पण मिळाला होता सोशल ऍक्टिव्हिटीसाठी 1962 मध्ये. जयप्रकाश नारायण JP जे ओळखले जायचे राजकारणासाठी 1965 ला त्यांना दिला होता. सत्यजित रे जे चित्रपट निर्मितीमध्ये खूप चांगले चांगले मूव्ही दिलेत त्यांना 67 मध्ये. अरुण शौरी जे आहेत पत्रकारितेसाठी 82 ला त्या ठिकाणी मिळाला होता. किरण बेदी यांना पोलीस सर्व्हिस IPS 94 मिळाला होता. आणि अरुणा रॉय जे आहे त्यांना RTI सारखे जे माहिती अधिकारी त्याला 2000 मध्ये त्या ठिकाणी तो पुरस्कार मिळाला होता. याच्या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असेल, काही तुम्हाला वाटत असेल आपण चालू करावं तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता. हा इनिशिएटिव्ह आपण कंटिन्यू करूया. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.